कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला आता आपण आपल्या मोहिमेकडे वळूयात। आज आपल्याला बालनाट्य सादर करायचे। नाटक करायला तर आपण रेडी ब्रो, काही पण नाटक करू द्या। बालनाट्य ही खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मुलांच्या मनोरंजनासाठी एक वेगळी रंगभूमी आहे। भारतामध्ये 20व्या शतकात ती सुरू झालेली आहे। बाल रंगभूमीमुळे मुलांमधलं स्टेज फिअर जातं। बरोबर। येणारा जो प्रेक्षक आहे, म्हणजे पुढच्या पिढीतला जो प्रेक्षक आहे ना, तो घडत असतो आणि त्यांना जर ती ओढ राहिली तर नाटक जिवंत राहतं। एक नाटक किंवा एक सादरीकरण समाजात काय बदल आणू शकतं हे जर त्यांना समजलं ना, तर एक चांगली पिढी तुमच्याकडनं घडू शकते। तुमच्या कोणाला लहान मुलाचा आवाज काढता येतो छान? रसिका, जर दाखव रसिका। मी ना शाळेत जाणार आणि शाळेत ना लोकांना शिकवणार आणि त्यांच्यात मी पण बाल बनणार, मी पण खेळणार आणि मी पण खूप एन्जॉय करणार। रमशा, मी काय बोलू, मी तर खूप लहान आहे, मला कळतच नाही काय बोलायचं कोणा पुढे, त्यामुळे मी शांत बाजूला उभी राहते। श्रेजा, मला जायचं तिथे मला जायचं मम्मी मम्मी। हे का करायला लावलं माहिती का तुम्हाला? कारण तुम्हाला अशाच पद्धतीने त्यांना शिकवावं लागेल ना, त्यांना समजावं लागेल। तुम्हाला त्यांच्या वयात त्यांच्यानुसार तुम्हाला आता चालावं लागेल। आणि लक्षात घ्या, सगळं तुम्हाला करायचंय। सगळ्यात आधी नाटक लिहायचंय, मग त्याचं दिग्दर्शन करायचंय आणि मग त्यात अभिनय सुद्धा करायचंय। आता मुलं कुठनं शोधणार? ते आता शाळेत गेले असतील, शाळेत उचलून आणू आम्ही। बरोबर बरोबर म्हणाले तुम्ही, यावेळी तुम्हाला शाळेत जायचं, ठीक आहे? मोहिमेसाठी तुम्हाला तुमचे 2 गट तयार करायचे। सांगा, 2 गट सांगा। रसिका, रमशा आणि मी। ठीक आहे। ऑनेस्टली मला माझं आणि रसिकाचं गट हवा होता, आम्ही दोघी आणि बाकीचे 3 लोक, पण स्नेहा मध्ये उभी होती आणि स्नेहाने सांगितलं की तिला आमच्या गटात यायचंय आणि तिच्यासाठी ते फेअर होतं। सुरुवात करायची? येस। गणपती बाप्पा निघा रे। आम्ही निघालो शाळा शोधायला। वाड्यातल्या मुली मुलांना अभिनयाचे धडे शिकवणार, आज यांच्या पुस्तकाचं नवं पान उलगडणार, आता मजा येणार। तर त्यासाठी आम्ही डायरेक्ट गेलो कुठे? दिशा पब्लिक स्कूल। सर, आज आम्ही तुमच्या शाळेत आलो आहोत कारण की वी आर ॲक्च्युअली डुईंग अ प्ले फॉर किड्स। त्याच्यासाठी बाल कलाकार हवेत, तर जर तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमच्या शाळेतले काही मुलांना घेऊ शकतो का आमच्या नाटकात? तर डेफिनेटली मुलांमधले जे सुप्त गुण आहेत, त्यांच्यामध्ये ॲक्टिंग, डान्स वगैरे जे गुण आहेत, त्याला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळतं या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून। हार्टी वेलकम टू यू। आपण काय स्ट्रॅटेजी काय वापरायची? जे खूप राडा करायला आवडतं आपल्यासाठी। डन। हॅलो एव्हरीवन। पहिले तर माझं नाव सांगा तुम्ही। तर मुलांनो, हाऊस द जोश, हाऊस द जोश। मी ऐकले आहेत 2-3 लोक की खूप नाटक करतात। कोण आहे? तू आहेस? तुम्हाला कोण जास्त त्रास देतो सगळ्यात? अनुराग। इकडे अनुराग काय काय मस्ती करतो? करून दाखव मला काहीतरी। फ्लावर समझाए क्या? फ्लावर नहीं, फायर। झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला। एक मिनिट, मला फक्त 2 डान्सर पुढे हवे। ओके बच्चांनो, इकडे कोणाकोणाला ड्रामा करता येतो, नाटकात काम करता येतं? बघा, तुमचं ऑडिशन चालू आहे, बरोबर आहे ना? आता तुमच्यापैकी जो सिलेक्ट होणार आहे तो
आपलं बाल नाटक करणार झी मराठीवर. माझी तोडणारच का? खुश तो बहुत होगे तुम. कुठे ना कुठे मला असं वाटलं की त्या छोट्या मुलांमध्ये मी पण एक छोटी मुलगी झालेली. आपण दोघं मस्त चिवडा खाऊ मस्त चिवडा बनवून टाकू आपण दोघं डाकू. ओ डाकू. स्टाइल है राजू का स्टाइल है. बाबू 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 भैया राजू का स्टाइल है. हसा. रडा रडा रडा. राग आलाय तुम्हाला, खूप राग आलाय. एकदा टट्टूला लागली भूक टट्टूला टट्टू ताईने दिले सँडविच खूप. चाय ले लो चाय. कप नहीं है क्या? वो तो ऑस्ट्रेलिया ले गई. हाय हाय हाय. कोणी भारी रॅप करत होतं, कोणी पोएट्री गात होतं, कोणी एकमेकाची भांडण करायची ऍक्टिंग करत होतं. तर सगळं खूप भारी होतं आणि त्यांना बघून मला खरंच असं वाटत होतं की यार मला परत छोटं व्हायचं यार. मी 20 वर्षांची का झाली एवढ्या लवकर. मी सगळ्यांचं ऑडिशन मला खूप आवडलं आहे. आता आम्हाला थोडा टाइम द्या, आम्ही डिसाईड करू कोणाला घ्यायचंय. असं होतं की 5 मुलं मी कसे शोधू, म्हणजे सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे, इतकं भारी टॅलेंट आहे. 9 मुलं आणि मुली आहेत जे आम्ही शॉर्टलिस्ट केलंय इथे. आदित्य इकडे. ओ तू अंकिता कोण आहे? हा अंकिता ये. स्मरण तुम्ही सगळे सिलेक्ट झाला. आम्हाला छोटे कलाकार तर सापडलेले, पण अजून कठीण गोष्ट हे होती आता नाटक बसवायचं. माझ्या आणि श्रेयाच्या डोक्यात हे होतं की आपण काहीतरी एकदम विनोदचा टॉपिक घेणार, पण त्याच्यात काही ना काही शिकवण पण असलीच पाहिजे. आमची तर एनर्जी एवढी आहे, त्यांची एनर्जी यांच्यापेक्षा आमच्यापेक्षा वर आहे. जेव्हा आम्ही नाटक बसवत होतो तेव्हा त्या छोट्या मुलांना पण तिकडे नाटक करताना खूप मजा येत होती, खूप मस्ती करत होते. स्टेजवरती जाऊन तर हे सगळे आगच लावणार आहे. नमस्कार. राम राम बावधनकर. नमस्कार बावधनकर. मी आता काहीतरी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर मी खूप सारी बक्षिसं वाटणार आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी जबरदस्त कविता कोणाला म्हणता येते? तुला येते? ये इकडे. तुझं नाव काय सांग मला? ओम निखिल फरंदे. वा. बरं मला सांग, खरं थंडी वाजते तुला म्हणून कोट दिला की शाळेचा गणवेश? ब्लेझर या आणि युनिफॉर्म. युनिफॉर्म. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा छोटी चड्डी घालून शाळेत जायचो. मग आम्ही मोठं झालो, कॉलेजला गेलो, मग कामाला लागलो, तेव्हा आम्ही अशी फुल पॅन्ट घालायला लागलो. मग हा तर आताच फुल पॅन्ट घालतोय, म्हणजे हा ऑफिसला तर छोटी चड्डी घालून जाणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.